बघा बाबा बाबा, हे बघा एक नंबर. आणि साईज बघा मस्तपैकी साईज आहे एकदम. बघा बोललेला दादा काय 100% भेटतील म्हणजे भेटलेलंच आहे. खावाला मासा येणार म्हणजे बघा मंडळी, मच्छी बघा कसले आले. बॉटल टाकल्या लगेच चिपटा पडलाय, हे बघू शकता. आणि मस्त साईज पण मोठी मोठी आहे. मस्त मोठी मोठी साईज बघा कसलं मस्त वेगळी. बघा आवाज बघा. तेल उडतंय, उरला तसं मला मस्त वेगळे झालेले कारण आग भरपूर झालेली आपली. आणि याला डोचका बिचका काय काढायला लागत नाही बघा, डायरेक्ट एक नंबर झालं, खतरनाक चव. नमस्कार मंडळी, मी निशानवाडी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन भन्नाट धमाकेदार व्लॉगमध्ये. आणि आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या संडे स्पेशल कुकिंग सिरीजमध्ये. आणि या सिरीजची पहिली सुरुवात आपण करते. दरवर्षी तुम्ही बघता का मी काय नाही काय कोलब्या बोंबील ह्या त्या बनवत असते. पण आज आपल्या सोबत आलेला आहे समीर दादा. आणि समीर दादाची स्पेशल ही बघू शकता तुम्ही, बाटल्यामध्ये फिश ट्रॅपिंग ना, बॉटल फिशिंग आम्ही आज करणार आहोत. आणि एकदम खतरनाक. आपली व्हिडिओ आता किती गेलेली आहे याची? जवळ 3.5 लाख गेली. 3.5 लाखावरती व्हिडिओ गेले. म्हणजे मंडळी तुम्हाला अंदाज येईल का किती भारी तुम्हाला कंटेंट या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर आज आपण काय पकडणार आहोत? छोटे मासे, ते पण बॉटलच्या साह्याने. हे बघा बॉटल बघा कसला मस्तपैकी बोड्या पाण्यातले छोटे मासे. तुम्हाला कसे पकडायचे कसे नाही ते तुम्हाला प्रॉपर या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि आपण कुकिंग पण करणार आहोत ना, कुकिंग पण करणार आहोत. ते एक नंबर व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ आपल्याला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. ते समीर दादाच्या पण चॅनलला नक्की जाऊन चेकआउट करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली असेल किंवा समीर पाटील सर्च केला तरी पहिलाच चॅनल आहे. तर नक्की दादाला पण सपोर्ट करा आणि मला पण सपोर्ट करा. चला वेळ न घालवता ब्लॉगकडे वळूया. तरी बघू शकता ही एक खदानी आणि इथं तुम्हाला मासे दिसतात का बघा. हे बघा ये माशांचे आपण आज फिशिंग करणार होते. बघा बारीक बारीक दिसतात. या खदाने आटत नाही ना. हे बघा आता शिवरा आहेत ना, शिवरा हा हे इतकं मोठा आहेत. आणि ते पावसाचे म्हणजे वायरलं ना हा तर बाहेर पडतात. मग लोकांना भेटतात, लोक येताना मच्छी फिशिंग म्हणजे हा, करायला हा. भेटतात. मग ते पकडताना कसं डायरेक्ट हाताशी का कसा? काठीशी मारायला लागतात. काठीशी पकडायला गेलं तर पालायला काठी असू फारतीन किंवा कोयता बोला कशी असा मारायला लागतं. नाही बघा हे म्हणजे पाणी पूर्ण भरला की वैरल्यावरती इथून म्हणजे तिथंच बघा तुम्हाला ओपनिंग दिसते तिकडची ते. हा जवळजवळ 5-6 माणसं एकाची एक वरती अशी उभी राहून इतका वंड आहे. बाबा खोलीच इतकी आहे का पाणी आटतच नाही वर्षभर. आता जवळजवळ मे महिना आता चालू होईल तरी पण बघू शकता पाण्याची पातळी इथपर्यंत आहे. म्हणजे पाणी भरपूर आहे. आणि मच्छी पण तुम्ही बघू शकता छोटे मासे आहेत आणि मोठे शिवरे वगैरे पण आहे त्याच्यामध्ये. चला मंडळी आपली पहिला प्रोसेस बघूया काय असते काय नाही. आणि पहिला दादा मला सांग कसं यायचं मासं कसं आतमध्ये जातात? आतमधीन बघा, इथून आतमधीन जाते शेव खावला. आतमधीन गेलं करे ते इकडं तिकडं फिरतच राहते, ते बाहेर नाही होऊ शकत. म्हणजे गंडवतून त्यांना आपण भूल डायरेक्ट. तर आपण त्याला पहिला डगर बांधू का, तर बाटली बाजूला कुठं जावं नको, एकच ठिकाणी राहायला, एकच ठिकाणी राहावं. कारण कसं आहे लाटा येतात, वारा येत आहे, पाण्याचा प्रवाहाने थोडा हे होऊ शकते. तर आपण बाटलीला आता दगड बांधू, दोरा बांधू. ओके हे बघा मस्तपैकी तुम्ही बघू शकता बाटली कशी बनवलेली आहे. एक आपली ही आहे थम्सअपची बॉटल, त्याला इथं होल मारलेला आहे. आणि हे होलाला हे बघा बाटलीचा वरचा भाग एवढा कटिंग मारून त्याला अटॅच केलेला आहे. आणि त्याला ही आपला रस्सी बांधून त्याला दगड बांधायचा आहे. बघा अशी सोपी म्हणजे एकदम साधी सोपी पद्धत. 0 इन्व्हेस्टमेंट, 10 रुपयाची शेवेचा इन्व्हेस्टमेंट फक्त. 10 रुपयात दम बम असली चमचमाट. 10 रुपयात बघा आज किती तुम्हाला मच्छी बघायला भेटेल. बघा बारीक शेवत लागते ना याला, बारीक. कारण कसं आहे याच्यामध्ये तेलकटपणा असतंय, मासे लगेच येतात. तेलकट असला ना याच्यात अशी टाकून थोडी थोडी टाकू, कारण अजून एकदा आपल्याला टाकायचे. 1-2 डाव होतील अजून याच्यात. बस हे बघा मस्त थोडी थोडी शेव याच्यात टाकायचे. मग ते मासं शेव खायला येतात आणि मग ते आतमध्ये ना टाकतात. हे आपण बाकी सगळं साहित्य आणलं, हे तुम्हाला नंतर बघायला भेटेलच. कुकिंग याच्यात करणार होतो आपण. हे बघा बाटल्या झालेल्या आहेत रेडी 5 मिनिटात. यांचा पालना घेऊन जाऊ खदाने. चला तर मंडळी बघू शकता खदानीमध्ये पाणी अजून आहे आणि मच्छी पण बारीक बारीक तुम्हाला दिसते. तर बघा आपल्या बाटल्या झालेल्या आहेत रेडी. तर बघा कशा प्रकारे बाटल्या टाकतात
आणि किती मिनिटं तरी किती मिनिटं लागतात? 10 मिनिटं 10 मिनिटांनी सगळं मासे येते येतील. हे बघा, आता हे बघ टाकले हे बघ बाजूला किती मासे. हे बघा आता मच्छी बघा नुसती कसली येईल. हे बघा आता जेवायला सुरुवात झाली. बघा अशी बॉटल उभी ठेवायची असते, म्हणजे ते आतमध्ये गेलं त्यांना बाहेर यायला रस्ता भेटत नाही. हे बघा हलू 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 मासं जातील आता खायला. चला तोपर्यंत आपण दुसऱ्या बाटल्या टाकून घेऊया वेगवेगळ्या एरियामध्ये, थोडा लांब लांब बाजूबाजूला. असा मस्तपैकी पाणी भरून मग बॉटल सोडायची. म्हणजे तो दगड आपण जो बांधलाय त्याचं तुम्हाला आत्ताच समजेल का तो आपण का बांधलेला आहे. जसं इथं पण तुम्ही बघू शकता, तर एकेच ठिकाणी ती बॉटल थांबलेली आहे. हे बघा उडताना दिसतात तुम्हाला मासं. हलू 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 ये बाटलीच्या आतमध्ये घुसण्याचा. गेले बघ हे बघा याच्यानं घुसलं. सुरुवात बघ. हे बघा बाबा बाबा बाबा. बघा तुम्हाला दिसतान का नाही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर झुंडचे झुंड आल्या डायरेक्ट. दोन्हीकडे आलेले आहेत मजबूत मासं. बघा तिसरी बॉटल पण आपण टाकलेली आहे. ते बघू शकता आपण पहिली बॉटल इथं, दुसरी इथं आणि तिसरी इकडं, असं 3 वेगवेगळ्या एरियामध्ये टाकलेले आहेत. आता जवळपास 10 ते 15 मिनिटांमध्ये या बॉटल पूर्ण भरतील माशाची. 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्हाला भेटूया. आता चला. तर मंडळी आता 10-15 मिनिटं झालेले आहेत. आम्ही मस्तपैकी सावलीत बसलेलो आणि आता बघूया, आता उकटून बघू काय भेटलं काय नाही. हे बघा गेलेलं आहेत. बाजूला झुंड बघा कसला आहे. बाबा बाबा. हे बघा याच्यान पण गेलेलं आहे. तिकडे एक आहे. हे बघा त्याच्यान पण आहे. तर चला उकटाची चला पिशवी तर घेऊन तयार आहो आम्ही. आता बघूया कसा ते त्याच्याशी काढतात ते तुम्हाला दाखवते. सोपी पद्धत आहे. म्हणजे तुम्हाला एकदा जर तुम्ही ही व्हिडिओ बघून जरी तुम्ही ट्राय केलं तरी तुम्ही पण म्हणजे असे कुठले खदान्यामध्ये येऊन टाकू शकता. चला तर चला पहिली बाटली आता आपण उकटून बघूया. बाबा बाबा हे बघा एक नंबर. आणि साईज बघा मस्तपैकी साईज आहे एकदम. तर असं मासे तुम्हाला प्रत्येक बॉटलमध्ये बघायला भेटू शकतात. अजून भरपूर भेटतील ना तसं बघायला गेलं तर. अजून जास्त जितका जास्त वेळ ठेवू तितका जास्त भेटतील आपल्याला. इकडे चप्पल गेलेली आहे आमची वावत. अशी बाटली वावत गेली असती म्हणून त्याला आपण तो दगड बांधलेला आहे खाली. ओके चला. तरी बघा आपण दुसरी बाटली याच्यान बघूया किती भेटलं. हे बघा र बाबा बाबा एक नंबर एक नंबर कडक. बघा बोललेला दादा काय 100% भेटतील म्हणजे भेटलेलंच आहेत. कारण शेव खावाला मासा येणार म्हणजे येणार, कारण तेलकट भाग असते शेवला, त्याच्यामुळं मासा लगेच आकर्षित होऊन डायरेक्ट शेव खावायला जाते. शेव खावायला गेला करे आतमध्ये गुतला. हे बघा एक नंबर कडक कडक. चला आता तिसरी बॉटल आहे आपली ते साईडला, ती उपटून बघूया. तिसरी बाटली आपली उपटून बघूया. हे बघा एक नंबर झुंड घुसला डायरेक्ट. हे बघा खतरनाक. तिन्ही बाटल्यात मस्तपैकी आपल्याला मासे भेटले आहेत. तर चला आता याचं काय करायचं आपल्याला रेसिपी दाखवायची आहे. म्हणजे हे तळून आपण मासा खाणार आहोत, ते पण जंगलात. एक नंबर. चला आजचा अनुभव वेगळा असणार आहे आणि भारी अनुभव असणार असं तुम्हाला बघायला या व्लॉगमध्ये नक्कीच भेटेल. व्हिडिओला पहिला लाईक करून ठेवा. येतो पण आहे बघू शकता तो व्हिडिओ शूट करतो त्याच्या. आणि बऱ्यापैकी सगळे व्हिडिओ तो सोबत असतोच नाही 100%. जोडी जबरदस्त आहे बघा. चला लाईक करा, सांग पोरांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आता पहिली मच्छी आपण सगळं काढून तुम्हाला दाखवते कसं असते कसं नाही. पुन्हा एकदा टाकायचे एकदा एक नंबर. जेव्हाच्या तर पूर्ण झालेले आहे. हा रेसिपी पण दाखवायची हा. आणि आपल्याला घरी पण न्यायचे आहेत हा. आणि इथं खायचं पण आहे. त्याच्यामुळे आपल्याला मासे जास्त पाहिजे. अजून एकदा आपण शेव टाकून बाटली परत एकदा ही सेम प्रोसेस तुम्हाला परत एकदा बघायला भेटेल. ते विलीस पण बघूया किती भेटेल. आता तर जाम भेटले नाही बघा. इथं मासं बघा तुम्हाला दिसतात बघा एक नंबर कडक कडक. बॉटल असं एक एक करून आपण इथं पाणी पूर्ण हे करणार आहोत, काढून घेऊ त्याच्याशी. हे बघा मास कसलं उडतान बघा एक नंबर. ये याला दादा कुठलं मासं बोलतात? मल्ले मासं. हा हे बघा मल्ले मासं आहेत.
खरे मासे बोलतात, खरे मासे कवली मासे बोलतात, दांडोशी मासे बोलतात. म्हणजे प्रत्येक वेगवेगळे प्रकारचं मासे आहेत किंवा प्रत्येक अरे उरलं हे बघा, हे बघा गेलं. तर मंडळी असं वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना नाव आहेत. तर तुमच्या इकडे काय बोलतात ना ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्हाला पण आवडेल तुमच्याकडे काय बोलतात ते जाणून घ्यायला. हे बघा मासा असं मस्तपैकी एक 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 याच्यान भरतून. तर चला बाकी बॉटलमधचं पण पाणी काढून मासे भरून घेऊया. तर हे बघा, तर दुसरी बॉटल आपण बघूया दुसऱ्या बॉटलमध्ये किती भेटलं. एक नंबर. हे बघा कसं उडतान काम 25 झालंय. हे बघा झटपट सोपी पद्धत. हे बघा साईज पण बघा मस्तपैकी मोठी साईज भेटलेली आहे. एक नंबर एक नंबर कडक. तर तिसरी बाटली पण बघूया. आणि तुम्हाला समजलं असेल की एकदम सोपी पद्धत आहे. फक्त झाकण उघडून तुम्हाला पाणी काढायचं आहे बाहेर आणि मग ते मासे पण डायरेक्ट बाहेर येतील तिकडून. हे बघा उडतान. अरे बाबा एक नंबर. तर चला मंडळी आता मी टाकून बघतो कशा टाकतात ते तुम्हाला मी पण दाखवतो. हे बघा बॉटलचं झाकण लावून घेतलंय आणि आता एक बॉटलमध्ये आपण इथून शेव टाकणार आहोत. तर झटपट आपण टाकून बॉटल टाकून घेऊया. हे बघा आपली शेव, शेव बारीक शेव थोडी थोडी आपण टाकून घेऊ. चला तिन्ही बॉटल आपल्या रेडी झालेल्या आहेत मस्तपैकी. आता याच्यात आपण टाकून घेऊ. चला चला मंडळी आता हे बघा पहिली बॉटल आता टाकायला घेऊया. दगड गेला आतमध्ये, पाणी भरायचं आपल्याला एक साईडने बघू शकता. आणि मच्छी बघा आजूबाजूला किती आहे. थोडा पाणी पूर्ण भरून आहे, थोडा ठेव. ओके. म्हणजे पाणी याच्यात कमी भरण्याचं कारण आहे का वरती हवा राहील आणि ती बॉटल अशी तरंगत राहील, पूर्ण खाली बसणार नाही. आता साईडला बघा किती मच्छी लगेच आलेली आहे. तर आता बाकीच्या पण आपण एक बॉटल तिकडे एक बॉटल त्या साईडला टाकून घेऊया. ती बॉटल आता आपण टाकून घेऊया. बघा आत्ताच बॉटल पाण्यात भरत नाही तोपर्यंत मासे यायला सुरुवात झालेली आहे. उडताना तुम्ही पण बघू शकता मासे. ही पण पाण्यात आपण टाकून रेडी झाले. तर त्याच्या पण साईडला मासे मस्तपैकी आलेले आहेत. याच्यान पण मला वाटते भेटतील. तिकडं भरल्या मला वाटते लगेच. आतमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. हे बघू शकता. हे बघा झुंड आलाय पूर्ण, झुंडचे झुंड. एक नंबर. तर त्याला मंडळी आपण तिसरी बॉटल आता टाकून घेऊया. पहिला गेला आपला दगड, पाणी भरलंय आणि बघा साईडला मासा यायला सुरुवात झालेली आहे. हे बघू शकता पूर्ण एरिया भरलेला आहे. तर आता परत 10 मिनिटं आपण या बॉटल ठेवणार आहोत. ही बघा मंडळी मच्छी बघा कसले आले. बॉटल टाकल्या टाकल्या लगेच चिपटा पडलाय. हे बघू शकता. हे बघा मंडळी वांढरं पण तुम्हाला आपल्या व्हिडिओ बघायला भेटेल. बघा बारीक 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 बारीक. बाबा बाबा हे बघा उड्या मारत चालली. मॅन वर्सेस वाईल्ड सांगते काय कसलं बघ. ते बघ ते बघ खतरनाक. अक्षरशः आंब सगळं आंबांची वाट नाही साप चिपटा मारतानी बघा. हे बघा मोठ्याचे मोठं हे देखचं. हे बघा इकडे सुबोध दादा आलेला आहे युट्यूब वर. हे कसले शोधान आलास, कसले शोधान कसले आलास. युट्यूब वर शोधायला आले. मासे पकडायला ये मासे पकडायला. एकच ये. बघू शकता आता 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण पहिली बाटली उपटूया. बाटलीच्या बाजूला बघा मासे बघा किती. उपटून बघूया. हे बघा एक नंबर पूर्ण बाटली भरलेली आहे. कसं आहे बघा मासे मस्त पैकी उडताना एकदम आतमधील आणि मस्त साईज पण मोठी मोठी आहे. हे बघा या बाजूला बघू मस्त मोठी मोठी साईज आहे. एक
याच्यामध्ये थोडीशी आहे, हे बघा जरा जरा आहे त्याच्यामध्ये पण. हे बघा. ओके चला आता तिसरी बॉटल आपण उपटून बघूया. तर चला मंडळी आता तिसरी बॉटल आपण उपटून बघूया. हे बघा एक नंबर बघू शकता मस्तपैकी भरलेले आलेले बऱ्यापैकी. ओके चला तर त्याच्यातलं पाणी काढून घेऊया आपण आणि पुढच्या रेसिपीला वळूया. आता बॉटल आपण काढून घेतलेल्या आहेत, आता याच्यातलं पाणी काढून घेऊया. हे बघा मस्तपैकी. अरे हे बघा हे बघा मस्तपैकी आपली गोला झालेला आहे 2 ह्याच्यामध्ये. अजून एक बॉटल आता काढूया आपण. बघा साईज बघा कसले मस्तपैकी एकदम एक नंबर. तर मंडळी बघताय कसे मस्तपैकी आपल्याला मासे भेटलेले आहेत. आता तुमच्यातले काही लोक असे पण बोलतील की मच्छी बारीक आहे, तुम्ही बारीक मच्छीला खाता, वाढून देत नाही. पण असं काय नाही, ही मच्छीची जातच अशी आहे ना की याची वाढ एवढीच होते आणि खायला पण एकदम मस्त कुरकुरीत आणि ताजी मच्छी आहे. त्याच्यामुळे चवीला पण एकदम भारी लागते आणि जात एवढीच मोठी होत असल्या कारणाने आपण ही बारीकच मच्छी खात असतो. तर मंडळी आता मस्तपैकी आपण जी मच्छी सगळी गोला करून पिशवीमध्ये आणलेली आहे आणि एकदम बघू शकता सावलीच्या एरियात मस्तपैकी झाड आहे मोठा आणि सावलीमध्ये आपण बसलेलो आहोत. इकडं आपला बघू शकता चूल पण तुम्हाला रेडीमेड भेटेल. इथंच आपण समोरला फिशिंग केली ताबडतोब. बघा चूल म्हणजे एकदम गावठी पद्धतीची आपली दगडांची चूल आहे आणि समोर बघू शकता लाकडांची पण सोय जवळच, सगळं जवळच, शोधाचीच गरज नाही. बघा कुऱ्या यांना बोलताना कुऱ्या बोलताना आमच्याकडं, ज्या फाट्या बोलताना काहीकडं, काही ठिकाणी कुऱ्या बोलतात. तुमच्याकडं काय बोलतात ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हे बघा लगेच जागेवरतीच 2 जण मस्तपैकी कुऱ्या गोला करतात आणि आपल्याला इथं बघू शकता चूल पण आहे. त्याच्यामुळं सगळं आपल्याला शोधायला काही इथं गरज नाही लागली, सगळं जवळपासच भेटलं. म्हणजे समोरच फिशिंग केली, लगेच कुऱ्या पण इथंच या साईडलाच केला, सावली पण आहे आणि चूल पण इथंच आहे. कोणतरी ऑलरेडी बनवलेलं आहे, म्हणजे पार्टीला वगैरे आले असेल तर तेही बनवून ठेवलेत. आणि मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही पार्टीला वगैरे येत असाल तर फक्त त्या जागेची काय बोलू शकतो, तुम्हाला कचरा वगैरे तिकडं नका करू किंवा जो तुम्ही कचरा घेऊन जाता तो तुमच्या सोबतच रिटर्न ना किंवा तिथेच काहीतरी विल्हेवाट करा. कारण आता इथं पण बघू शकता इथं जास्त नाही तसा थोडाफारच आहे, पण यात आम्ही जालाला वगैरे वापरू किंवा आम्ही याची विल्हेवाट वगैरे पण लावू. तर तुम्ही पण जर कुठे जात असाल तर तुम्ही या गोष्टीची दक्षता नक्की घ्या की तिकडे तुम्ही कचरा नाही कराल आणि ती जागा तेवढीच स्वच्छ आणि चांगली हे करून ठेवाल जेणेकरून तुम्ही पण परत त्या जागेवरती जाऊ शकता. तर चला आता आपण वळूया आपल्या फिशिंग, म्हणजे आपली ही मच्छी आहे ती साफ कशी करतात आणि त्याची रेसिपी कशी. तर बघू शकता इकडे समीर दादा बसलाय साफ करायला. आम्ही टोप नाही आणला त्याच्यामुळे तवनच थोडा तवनच डायरेक्ट आत्रा बित्रा काढून घेऊ. हे बघा ही अशी साफ करायची असतात, खवला करायची आणि सगळा चमचमा ठायचा. जुगाड सगळा जुगाडवरती कायम आहे आपला. टोप नाही आणला, ताट नाही आणला, त्याच्यामुळे तवन ज्या आहे त्याच्यातच आपला ऍडजस्ट केलाय, सगळा भागवलाय बरोबर. तर चला मंडळी अशी आता तुम्हाला एक अजून दाखवतो मच्छी कशी साफ करते. बघा अशी खवलं ह्याची काढली जातात, त्याच्यानंतर असं हातानेच पोट फाडायचा त्याचा आणि आत्र काढून घ्यायची जेणेकरून कडू नको लागला. हा बाकी याला काय साफ करायची गरज नाही कारण छोटे मासे आहेत. तर आता बाकी पण मच्छी आपण अशीच साफ करून घेऊया. आणि बघा आपल्या कुऱ्या फाट्या जे काय बोलाल तुम्ही, इकडे आपली चूल, लगेच इथल्या इथे फ्राय वगैरे करून मस्तपैकी काम 25 करून टाकू. चला ओके डन. बघू शकता मस्तपैकी मच्छी साफ करून झालेली आहे. आता ती धुवूया आपण. बघू शकता मस्तपैकी त्याची खवलं वगैरे काढलेली आहेत आणि आत्रा काढलेली आहेत. पाणी वरतीच टाकू. हा हे बघा कसं आहे, पाणी असं आहे तो रानातली जे आदिवासी लोक आहेत ते पित्तान देतात. हा बरोबर आहे. प्राणी बिनी पितात, माणसं आंघोळ बिंगोल करतात, त्याच्यामुळे तो पण पुढचा विचार केला पाहिजे. नाही अचानक घाण करायची तिथंच पाणी आपण घ्यावं याला महत्व चुकीचं आहे. बरोबर त्याच्यामुळे थोडा जिथं जाऊ तिथं आपण स्वच्छता राखतो. बरोबर आहे. बरोबर जेवढी जमल जेवढ्यापर्यंत तेवढ्यापर्यंत आपण करू शकतो. जिथं नाही जमणार तिथं पर्याय नाही आपल्याला. बघा मस्तपैकी साफ आपली झालेली आहे मच्छी. हे बघा एक नंबर. आणि वातावरण इकडे बघू शकता मस्तपैकी आपला डोंगर. आपला गाव असं आहे की तिन्ही साईडनं आपल्याला डोंगराने घेरलेला. या साईडला आपली इंद्रीचा डोंगर आहे, इकडं आपली खुन्याची आर आहे.
त्याचा पण मी कधीतरी तुम्हाला व्लॉग बनवून नक्कीच सांगेल. तिकडची काय कथा आहे, जुन्या काय म्हणजे आता 5 पांडांच्या बोटावरती बोलायची का सोन्याची बोट आहेत, बरोबर आहे का नाही? बरोबर. सोन्याच्या बोटांची पण काय ती कथा आहे ती तुम्हाला पण आपण लवकरच आपल्या चॅनलवरती घेऊन येऊ. त्याची पण माहिती मी काढतो आणि त्या माणसांसोबत बोलून तुम्हाला त्याची पण माहिती देतो. तर आता आपण मस्तपैकी आपली मच्छी साफ झालेली आहे. आता जाऊया कुकिंगकडे. बघू शकता आता मस्तपैकी आपण चूल रेडी करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडा प्लॅस्टिक, पाला वगैरे आणि कुऱ्या ॲड करून घेतल्या. आता आपण तो मस्तपैकी पेटवून घेऊया, त्याच्यावरती तवा ठेवून फ्राय करून घेऊया. तर मंडळी आपण मच्छी साफ करून झालेल्या मस्तपैकी धुवून घेतलेले. आता हा पण तुम्ही बोलाल का तुम्ही ये ना आणला, ठेसाला आणला किंवा काय, तर आपल्याला आज पूर्ण रानटी पद्धतीचा एकदम बनवायचा आहे. तर बघू शकता आपल्या इथे दगड मस्तपैकी आणि हा बघा ठेसाला घेतलेला. आता पहिला आपण हा धुवून घेऊया मस्तपैकी. बघा, कारण कसं आहे शेवटी ठेसना बिसना खलबत्ता घेऊन ही सगळीच करतात, पण आज आपण मस्तपैकी रानटी करणार आहोत. आणि बघा साफ केल्या मस्तपैकी स्वच्छ. त्याच्यावरती आपण लसूण आपला ठेसून घेऊया. चला, मस्तपैकी एकदम पद्धतशीर ठेसून होतं बघा. हे खलबत्तान पण एवढा ठेसून नाही होणार, भारी, इतका भारी होते. तर मंडळी आपला मस्तपैकी बघू शकता लसूण ठेसून झालेलं आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हे खलबत्ता आणायला विसरला असेल किंवा काय, तर असा नाही. आम्ही असं ठरवलं की आपल्याला रानटी पूर्ण रेसिपी करायची आहे. तर पहिलेच्या जमान्यात जर तुम्हाला माहिती असेल, जुने काळात लोक पाटा आणि वरवट्यावरती वाटण किंवा ठेसायची, तर त्याच पद्धतीने आज आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे मस्तपैकी दगड आणि दगडावरती आपण ठेसलेलं आहे. आणि बघू शकता एकदम मस्तपैकी बारीक बारीक झालेलं आहे, बघू शकता. आणि आपली ठेसून आपली पेस्ट आहे बघा रेडी झालेली आहे. तरी चला, आपली मस्तपैकी आग पेटलेली आहे, चूल रेडी झालेली आहे. तर आपण मस्तपैकी समयदा घेते बनवायला. स्पेशल रेसिपी आज आहे गावठी पद्धतीचे मासे फ्राय, ते पण रानात जाऊन मस्तपैकी एक नंबर. बघा तेल मस्तपैकी ॲड करून घेतलं आपण तव्यावर. आणि आता लसणाचा आपला ठेसलेला लसूण आणि माशांमध्ये टाकलेला आहे तो. इकडे बघा येतो याच्यावर टाकायला पाहिजे होता. हा हा हा, याच्यातच मिक्स केला. ओके, वेगळा काहीतरी यंदा. हे बघा चमचा नाही काय नाही, पण आमची पद्धतशीर कालत्याची जुगाड मसाला, हळद, धना जिरा आणि गरम मसाला, एक नंबर. मस्तपैकी अंदाजाने घेतलेला आहे आणि आपला मस्तपैकी कंटेनरमध्ये कालवाला घेतलेला आहे. पद्धतशीर जुगाड, सगळा जुगाडवरती चाललाय आमचा आज. पण हीच मजा असते. घरशी ताटले आणाला, हे आणा ते आणा, मजा नाही. ज्या भेटेल त्याच्यात मीठ, चवीपुरता मीठ, मस्तपैकी मीठ ऍड करून घ्या चवीपुरता. आता सगळा झाला ना, आलनी केला मीठ घेतलंय मस्तपैकी. तर तो मस्तपैकी कालवाचा. आणि तेल पण आपल्या एक साईडला बघू शकता तापलाय मस्तपैकी. तेल चांगला तापलेला आहे. मस्तपैकी तो पसरवून घेतला सगळीकडे. आता टाकूया, चला. बघा आवाज बघा, तेल उडतंय. उरला तसं मला कारण आग आपण कंट्रोल नाही करू शकत. गॅस कसा आपण कंट्रोल करू शकतो, आग नाही करू शकत. हिचा स्पीड इतकाच आहे. हे स्पीड कंट्रोल नाही करू शकत. मस्तपैकी कालत्याशी एक नंबर. तर मंडळी आता खास पलटण्यासाठी मी आलोय. हा हा हा, एक नंबर. हे बघा कडक काम 25 मस्तपैकी झालेले आहे. कारण आग भरपूर झालेली आपली, एक नंबर कडक. पहिली बघू शकता मस्तपैकी आपली फ्राय झालेली आहे तयार. आणि वास एवढा भारी आला ना, खतरनाक एकदम, एक नंबर. रेसिपी बाय समीर पाटील. गावठी पद्धतीचे मासे जुगाड करून जिथं पकडलं तिथंच खाल्लं. 100%. नाही तर बाकी लोक कशी करतात, पकडून घरा नेऊन बनवतात, पण आमचा तसा नाही. जिथं बनवणार तिथंच खाणार दंब खाणार, सोडणार नाही. आणि मासं पण मस्त झालं. कोणा वाटत करापलं काय नाही, कारण तो लसूण आणि मसाला आहे ना, तो करापलेला आहे. म्हणजे
जास्त झाले बघू शकता मासं बघा जसं ते तसं तसं आहे एक नंबर झालेलं आहे. आणि स्वाद इतका भारी येतोय ना असं वाटतंय भाकरीशी सगळं खावं. हे बघा भाकरी पण आणलेले आहेत आम्ही मस्तपैकी. तर आता थोड्याच वेळात शिजले का आम्ही तिघं खायला बसू. मंडळी बघू शकता मस्तपैकी आपले मासे झालेले आहेत रेडी, शिजलेले आहेत मस्त. तर चला आता आपण यांना खायला घेऊया मस्तपैकी. चला तर मंडळी सगळी रेसिपी आमची तयार झालेली आहे, पण आता खायचा कसा आहे तो प्रश्न आहे. तर पत्रावलीत आम्ही आणलं नाही ते बघा रानटी जुगाड. काय आहे दादा हे? पाला हे बघा याच्यावर मासं ठेवून आपण भाकरीशी खाऊ. एक पाला नंबर. पण बघा हिरवा गार मस्त, याच्यावर आपण मासं ठेवून खाणार आहोत. बघा पत्रवालीत सारखा मस्त. हे बघा तयार. तर अशी जुगाड करून ही मजा आहे ना, ही वेगळीच मजा असते. कारण पत्रावलीत आपण आणू शकत होतो, पण यो काहीतरी आपले नशिबात लिहिलं जातं, म्हणून आपल्याला गावठी आणि रानटी पद्धतीचा वनभोजन आपण करायला आलो होता. तर चला बसतो आता खायला. चला मंडळी मस्तपैकी आपले बघा पत्रवाल बनवायला घेतलेले आहे पद्धतशीर. हे बघा तर याच्यावरती आपण मास टाकून घेऊया. पत्रवाल बघा जुगाड, देसी जुगाड. देसी जुगाड पत्रवाल. तर चला हे बघा 3 पत्रवाली लावून घेतलेले आहेत. तर आपण मास वारा आहे. बघा याच्यावर घेऊया मस्तपैकी. हे बघा एक नंबर. कसा वाटते बघा, देसी जुगाड. देसी जुगाड आहे ह्यो. हे बघा एक नंबर. तिसरी पत्रवाल एक नंबर. तर चला जेवायला घेऊया. बघा हे भाकरी तर घ्यायचा सुरुवात करायची. तर चला मंडळी मस्तपैकी आपले आता पत्रवाल रेडी झालेले आहे, भाकरी घेतलेली आहे. आता आपण टेस्ट करून बघूया कसे आहे. पहिला फक्त मी मासा खाऊन बघते कसा लागते, नंतर भाकरी सोबत. हे बघा एक नंबर आहे. म्हणजे सांगायचा म्हणून नाही, पण भारी चव आहे. तर भाकरी सोबत खाते आणि याला डोचका बिचका काय काढायला लागत नाही. बघा डायरेक्ट एक नंबर झालं. खतरनाक चव. एक नंबर. चला या जेवायला आता. तर मंडळी असा होता आपला कुकिंग संडे स्पेशल कुकिंग ब्लॉग. व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. एकदम भारी टेस्ट होती आणि भारी अनुभव म्हणजे मेन म्हणजे भारी होता. तर खास आपल्याला अनुभव आला आपल्या समीर दादा मुलं. तर धन्यवाद. आणि आपण असं पुढं पण अजून भरपूर प्लॅन करणार असं आम्ही ठरवलंय. तर काय सांगाल आपल्या पब्लिकला इतकाच सांगन का आमच्या व्हिडिओ आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ आहेत ना त्या चांगल्या बघायला भेटतील. म्हणजे याच्यापेक्षा भारी, कारण आपण ज्या जंगलात भेटेल ना त्याच्याचपासून आपण सगळे म्हणजे रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न असेल. आणि आपला मित्र निशान पाटील आहे, याला सपोर्ट नक्कीच करा. भरपूर मेहनत घेतोय तर सपोर्ट नक्कीच करा. आणि हाय तुमचा माहिती आहे तरी पण करा 100%. आणि दादाच्या पण चॅनलला नक्की सपोर्ट करा. हा ब्लॉग त्याच्या पण चॅनलला येणार आहे. तर दोघांचे पण ब्लॉग बघा. दोघांना पण लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या.